विधानसभा कामकाज सल्लागार समितीची आज महत्त्वाची बैठक. पावसाळी अधिवेशनाचा कार्यकाळ ठरवण्यासंदर्भात निर्णय घेणार. विधानसभा अध्यक्षांसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक आज विधानसभेत मांडण्यात येणार. समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विधिमंडळात समितीचा अहवाल सादर करणार. विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष. छत्रपती संभाजीनगरमधील विद्यादीप बाल सुधारगृहाची मान्यता रद्द होणार. मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात घोषणा. बाल सुधारगृहात छळाला कंटाळून 9 मुलींनी केलं होतं पलायन. दक्षिण मुंबईतल्या कर्नाक उड्डाणपुलाचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार लोकार्पण. पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणाऱ्या या पुलावरनं वाहतूक सुरू होऊन नागरिकांचा प्रवास होणार सुखकर. विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता. चंद्रपूरला रेड अलर्ट तर वर्ध्यासह आणखी काही जिल्ह्यातील गावांना पुराचा वेढा कायम. आकाशवाणी आमदार निवासातील उपहारगृहावरती एफडीएची कारवाई. निकृष्ट दर्जाचं अन्न दिल्याप्रकरणी उपहारगृहाचा परवाना रद्द. विनाअनुदानित शिक्षकांचं आंदोलन स्थगित. यापुढे शिक्षकांच्या पगाराची तारीख चुकणार नाही. गिरीश महाजनांच्या आश्वासनानंतर शिक्षकांचं आंदोलन मागे. आणि राज्यात गुरुपौर्णिमेचा उत्साह. उत्सवाच्या मुख्य दिवशी शिर्डीतील साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं तर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन. नामिबियातील संसदेत पंतप्रधान मोदींनी केलं संबोधन तर मोदींना नामिबियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करत सन्मान. आणि लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावरती आज रंगणार भारत आणि इंग्लंडमध्ये तिसरा कसोटी सामना. जसप्रीत बुमराहचा प्लेइंग 11 मध्ये समावेश होण्याची शक्यता.